परंतु शेवटी अंतिम निर्णय सुनेत्राताईंचाच असतो असं आपण म्हणताय. आता मी थेट जाते हनुमंत पवार यांच्याकडे. हनुमंतजी, काँग्रेसमध्ये सुद्धा बंडखोरी आहे. खरं तर महाविकास आघाडी एकंदरीतच कुठेतरी हे स्वतः संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की जिंकण्याची शक्यता खूप कमी असताना काँग्रेसमध्ये मात्र ज्या शक्यता असलेल्या जागा आहेत तिथेच बंडखोरी दिसते. काय कारण आहे? 17 जागांपैकी 11 जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष लढवत आहे. सर्वाधिक जागा काँग्रेस पक्ष लढवत आहे. काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारांमध्ये कुठेही बंडखोरी नाही. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं काही जागांवर काही 2-3 उमेदवारी भरण्यासाठी अधिकृत काँग्रेस पक्षानं आदेश दिलेला आहे. त्यापैकी काही उमेदवार हे डमी उमेदवार आहेत. काही कागदपत्रामध्ये आक्षेप आले, काही ऐन वेळेला गोंधळ झाला तर पर्यायी म्हणून काही लोकांना फॉर्म भरायला सांगितलेले असतात. ते सगळेच पक्ष सांगतात. तसे काँग्रेस पक्षाचे काही ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. पण 11 उमेदवार काँग्रेस पक्षाचे निधड्या छातीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. पक्ष नेतृत्वाचा आदेश अंतिम असणार आहे. सगळ्यात अगोदर आमचे उमेदवार निश्चित झाले. सगळ्यात अगोदर आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. कुठेही महाविकास आघाडीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे महायुतीमध्ये आता गोंधळ आहे, अब्दुल सत्तार ज्या प्रकारे बोलले, सुनील टिंगरे ज्या प्रकारे बोलले किंवा अनेक ठिकाणी बाहेरून आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली म्हणून धाराशिवमध्ये दत्ता कुलकर्णींसारखे उमेदवार नाराज आहेत. अशी कुठलीही नाराजी महाविकास आघाडीमध्ये एकमेकांना संपवायची भाषा करण्यापर्यंत आणि बंडखोरी करून एकमेकाला पाडण्यापर्यंत आमच्या इकडे नाही. पण मग आज मीटिंग चाललेल्या होत्या सातत्याने आणि त्याच्यानंतर